साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. काष्टी येथील एका शेतकऱ्याच्या शेताजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्डा श्रीगोंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. एकूण 51,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. दरम्यान दुसऱ्या घटनेमध्ये गॅसची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरती कारवाई करत 26,63,000चा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 78,22,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. या दोनही कारवाई प्रकरणी एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत, अशी माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली आहे. सदरील घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भेट दिली आणि पुढील कारवाईसाठी सूचना देखील दिल्या आहेत. 23 डिसेंबर 2024 पहाटे 5 वाजेच्या सुमारास आम्हाला 2 महत्त्वाच्या माहिती मिळाल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या माहितीमध्ये एका टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर अवैधरित्या भरून ते पुण्याकडे जात आहेत असं कळालं होतं. त्यानुसार आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन त्या मार्गावर थांबून ती माहिती वर्कआउट केली. माहिती वर्कआउट केल्यानंतर त्याच्यामध्ये पंचांसमक्ष पंचनामे केलेत. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती जो टेम्पो आहे त्याचा क्रमांक आहे MH14LL 6115. त्यामध्ये भारत गॅस कंपनीच्या 170 सिलेंडर ज्यामध्ये गॅस भरलेला आहे हे मिळून आले. जे चालक आहे त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा पण परवाना नाही आणि गॅस सिलेंडरबाबत पण कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. सदरच्या कारवाईमध्ये एकूण वाहनासह सुमारे 26,63,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. हा जो गुन्हा आहे हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम 283, 284, 125 त्यासोबत जीवनावश्यक वस्तू कायदा 1995चे कलम 3 आणि 7 प्रमाणे दाखल आहे आणि याचा तपास मी स्वतः करत आहे. कर्जतवरून एक भारत गॅस एजन्सी आहे तिथून भरून शिरूर तालुक्यात चालला होता पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये. याबाबत जे पुरवठा निरीक्षक आहे त्यांनी अगोदर खात्री करायला हवी ते लीगल आहे का इलिगल आहे. आजही आम्ही जो मुद्देमाल ताब्यात घेतला हा सर्व दृष्टीने खात्री केली. जेव्हा तो आमच्या लक्षात आलं की हे पूर्ण चुकीचं आहे आणि इलिगल आहे त्यावेळीच आम्ही कारवाई केली. याच्या ज्या नोंदी आहेत जे सिलेंडर्स आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे हे पोलिसांकडे नसतं, हे पुरवठा विभागाकडे असतं. दुसरी जी माहिती काल रात्री मला मिळाली होती त्यानुसार आम्ही रात्री त्याच्यावर वर्कआउट केलं, कन्फर्मेशन झालं. ते झाल्यानंतर पहाटे 5:15 मी माझ्या स्टाफसह तो स्पॉटला व्हिजिट देऊन वर्कआउट केलं. त्या ठिकाणी हातभट्टी दारूचा एक मोठा कारखाना सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं. लक्षात येतच आम्ही 2 पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्देमाल आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीच नाश केलेला आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला, नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती 51,59,060 रुपये आहे. या कारवाईमध्ये एकूण 5 इसमांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा रोल जो आहे तो तपासामध्ये काय काय आहे ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही केसमध्ये इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्याही ओपन केल्या जातील आणि त्यावरही 100% कारवाई केली जाईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.